मुंबई, स्वप्नांची नगरी. पण या शहरात अजूनही हजारो कुटुंब 40, 50, अगदी 60 वर्ष जुन्या म्हाडा इमारतींमध्ये राहत आहेत. कुठे लिकेज, कुठे क्रॅक्स, कुठे पार्किंग नाही, कुठे लिफ्ट्स नाहीत, कुठे रिडेव्हलपमेंटची फक्त चर्चा. आणि आता मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटची एक नवी लाट सुरू झाली आहे. अभ्युदयनगर, चारकोप, गोराई, मोतीलाल नगर, वांद्रे, वरळी या सर्व भागांमध्ये रिडेव्हलपमेंटची चर्चा जोरात सुरू आहे. आणि अनेक लोक आता एकच प्रश्न विचारत आहेत, मुंबईतील सर्वात मोठा म्हाडा ट्रान्सफॉर्मेशन सुरू होतोय का? 1970, 1980, 1990 त्या काळात म्हाडाची घरं म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबांचं मोठं स्वप्न होतं. 250 स्क्वेअर फीट, 300 स्क्वेअर फीट, 400 स्क्वेअर फीट. त्या काळात ती घरं पुरेशी वाटायची. पण आज मुंबई बदलली. फॅमिली वाढल्या, गरजा वाढल्या, व्हेइकल्स वाढले आणि जमीन सोन्याच्या किमतीला पोहोचली. पण अनेक रेसिडेंट्स अजूनही जुन्या स्ट्रक्चर्समध्ये राहत आहेत. काही इमारतींमध्ये लीकेज, स्ट्रक्चरल क्रॅक्स, वॉटर लाईन इश्यूज, ड्रेनेज प्रॉब्लेम्स, फायर सेफ्टी कन्सर्न्स असे प्रश्न रेसिडेंट्स मांडत आहेत. आणि म्हणून रिडेव्हलपमेंट हा आता फक्त रिअल एस्टेट विषय राहिलेला नाही. तो इमोशनल, इकॉनॉमिक, लीगल आणि पॉलिटिकल विषय बनला आहे. मुंबईच्या काळाचौकी भागातील अभ्युदयनगर म्हाडा वसाहत. अंदाजे 33 एकर परिसर, 49 इमारती, 3350 सदनिका आणि हजारो रहिवासी. कित्येक वर्ष रिडेव्हलपमेंटची चर्चा सुरू होती. रेसिडेंट्सनी सोसायटी लेव्हलवर रिडेव्हलपमेंटसाठी प्रयत्न केले, टेंडर काढले, डेव्हलपर्स बोलावले, पण प्रोजेक्ट फिजिबिलिटी, फायनान्शियल वायाबिलिटी, स्केल आणि कोऑर्डिनेशनमुळे रिडेव्हलपमेंट रखडलं आणि शेवटी हा प्रोजेक्ट मुंबई मंडळाकडे सोपवण्यात आला. म्हाडाने कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट मॉडेल म्हणजे CD मॉडेल अंतर्गत रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय घेतला. हेच मॉडेल आज मोतीलाल नगर रिडेव्हलपमेंटमध्येही चर्चेत आहे. क्लस्टर रिडेव्हलपमेंट, मेघा टाउनशिप प्लॅनिंग, इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर, प्रायव्हेट डेव्हलपर्स, गव्हर्नमेंट अप्रुव्हल्स या सर्व गोष्टींचा यात समावेश असू शकतो. डेव्हलपर कोण आहेत? MGN ॲग्रो प्रॉपर्टीज लिमिटेड, NNP बिल्डकोन प्राय लिमिटेड, ओनेस्ट शेल्टर्स प्राय लिमिटेड या संयुक्त डेव्हलपर ग्रुपला लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स देण्यात आला आहे. डेव्हलपरला रिडेव्हलपमेंट पुढे नेण्यासाठी किमान 51% रेसिडेंट्सची कन्सेंट घ्यावी लागणार आहे. आणि कन्सेंट मिळाली नाही तर पुन्हा टेंडर प्रोसेस सुरू होऊ शकते. सुरुवातीला रेसिडेंट्सना 635 स्क्वेअर फूट कॉन्फिगरेशनवर रिडेव्हलपमेंट प्रपोजल तयार करण्यात आला होता. पण डेव्हलपर्स पुढे येत नव्हते, कारण प्रोजेक्ट वायबल नसल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर राज्य सरकारने इंटरव्हेन्शन केलं आणि 635 स्क्वेअर फूटऐवजी 620 स्क्वेअर फूट कॉन्फिगरेशनवर टेंडर्स काढण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर रिडेव्हलपमेंट प्रोसेसला प्रतिसाद मिळाला आणि आता सध्याच्या माहितीनुसार रेसिडेंट्सना 641 स्क्वेअर फूट घर मिळण्याची चर्चा सुरू आहे. चर्चेत असलेल्या सुविधा: 1. पार्किंग, 5 लाख रुपये कॉर्पस, 25,000 रुपये मंथली रेंट टिल पजेशन. पण रेसिडेंट्सनी लक्षात ठेवायला हवं, फायनल ॲग्रीमेंट, पेमेंट टर्म्स, पार्किंग ओनरशिप, रेंट एस्केलेशन, डिले कॉम्पन्सेशन हे सर्व ऑफिशियल डॉक्युमेंट्समध्ये स्पष्ट असणं आवश्यक आहे. ओबरॉय रिअल्टीनं सुरुवातीला आर्थिक निविदेत बाजी मारल्याची माहिती समोर आली होती. पण नोव्हेंबर 2025 मध्ये कंपनीनं निविदेतून माघार घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या संयुक्त डेव्हलपर ग्रुपला संधी देण्यात आली आणि राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीनं त्याला मान्यता दिली. आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. सध्या म्हाडाचा भर संपूर्ण एरिया डेव्हलपमेंटवर असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल बिल्डिंग रिडेव्हलपमेंट नाही, तर क्लस्टर रिडेव्हलपमेंट, टाउनशिप प्लॅनिंग, CND लेव्हलवर रिडेव्हलपमेंट असा अप्रोच दिसत आहे. कारण मुंबईमध्ये लँड अवेलेबिलिटी कमी आहे, रोड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आहे, पार्किंग समस्या आहे, ओपन स्पेसेस कमी आहेत आणि म्हणून इंटिग्रेटेड प्लॅनिंगवर भर दिला जात आहे. चारकोप आणि गोराई समूह पुनर्विकास प्रकल्पाबाबत
म्हाडाने आधीच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अनेक रेसिडेंट्स आता विचारत आहेत, भविष्यात सोसायटी वाईज रिडेव्हलपमेंट होणार की पूर्ण एरिया रिडेव्हलपमेंट मॉडेल लागू होणार? वरळी रिडेव्हलपमेंट संदर्भात डेव्हलपर बिडिंग प्रोसेस सुरू असल्याची माहितीही समोर येत आहे. वरळी हा प्राईम लोकेशन मानला जातो. त्यामुळे रिडेव्हलपमेंटमध्ये कमर्शियल पोटेन्शियल खूप मोठं असू शकतं. आता या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही चारकोप, गोराई, वरळी, वांद्रे किंवा इतर म्हाडा सोसायटीमध्ये राहत असाल तर लेटेस्ट म्हाडा रिडेव्हलपमेंट अपडेट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण काही सोसायटीजमध्ये कमिटी स्वतः प्रायव्हेट डेव्हलपर जाणत आहे, पीएमसी फायनल करत आहे, बिल्डर फायनल करत आहे. पण जर भविष्यात म्हाडाने त्या संपूर्ण एरियासाठी समूह पुनर्विकास प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला तर सोसायटी मेंबर्सचे लाखो रुपये वाया जाऊ शकतात. मेंबर्सचे पैसे कुठे खर्च होतात? पीएमसी फीज, आर्किटेक्ट चार्जेस, लीगल कन्सल्टंट्स, टेंडर प्रोसेस, डॉक्युमेंटेशन, फिजिबिलिटी रिपोर्ट्स आणि नंतर जर म्हाडाने क्लस्टर रिडेव्हलपमेंट लागू केला तर आधीचे अनेक खर्च उपयोगाचे राहतीलच असं नाही. म्हणून काय करायला हवं? रेसिडेंट्सनी जागृत राहणं आवश्यक आहे. ऑफिशियल म्हाडा अपडेट्स व्हेरीफाय करा, क्वेश्चन्स विचारा, रिटर्न क्लॅरिफिकेशन मागा. ब्लाइंड ट्रस्ट ठेवू नका, कारण रिडेव्हलपमेंटमध्ये अवेअरनेस हीच सर्वात मोठी प्रोटेक्शन असते. सोसायटीने रिडेव्हलपमेंट केलं तर येणारे धोके आणि जोखीम खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, फेक प्रॉमिसेस. नंबर 2, अनक्लिअर अग्रीमेंट्स. नंबर 3, पोझेशन डिलेज. नंबर 4, रेंट डिस्प्यूट्स. नंबर 5, ट्रान्सपरन्सी इश्यूज. नंबर 6, प्रेशर टॅक्टिक्स. मुंबई बदलतंय. जुन्या इमारती टॉवर्समध्ये बदलत आहेत. छोट्या घरांमधून मॉडर्न अपार्टमेंट्स तयार होत आहेत. आज अभ्युदय नगर, उद्या चारकोप, परवा गोराई, नंतर मोतीलाल नगर आणि कदाचित संपूर्ण मुंबईतील म्हाडा कॉलनीज एका नव्या ट्रान्सफॉर्मेशनकडे जात आहेत. पण रिडेव्हलपमेंट कितीही मोठा असला तरी शेवटी तो हजारो कुटुंबांच्या भविष्याचा निर्णय असतो. जर तुमच्या सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंट सुरू असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कमिटी मेंबर्सपर्यंत नक्की पोहोचवा आणि म्हाडा रिडेव्हलपमेंट, हाऊसिंग सोसायटी लॉज आणि मेंबर राईट्स संबंधित अशाच डिटेल्ड माहितींसाठी सोसायटी केअर गव्हर्नन्स अँड लीगल सर्व्हिसेसला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा, कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. धन्यवाद.